घरामध्ये पोळ्या बऱ्याच शिल्लक राहिल्या, मग त्याचं काय करायचं हा प्रश्न असतो. आपली आई आणि आजी या खूप हुशार होत्या. त्या शिळ्या पोळ्यांचाच काहीतरी नवीन पदार्थ आपल्याला ते करून घालायच्या. नमस्कार, आऊचा खाऊ या युट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत उरलेल्या पोळीपासून फोडणीची पोळी. काही जण ह्याला पोळीचे तुकडे म्हणतात, काही जण पोळीचा चिवडा म्हणतात. नावं वेगळी वेगळी पण पदार्थ एकच. चला तर रेसिपी बघूया. इथे माझ्याकडे 4 ते 5 पोळ्या शिल्लक आहेत. ह्या मी कुस करून घेणार आहे. तुम्हाला असे छोटे छोटे तुकडे करून मिक्सर मधनं काढून घेणार असलात तरी चालेल किंवा हाताने कुस करलं तरी चालेल. मी मिक्सर मधनं काढणार आहे. हे पहा, असं हे जाडसर आपण काढायचंय मिक्सर मधनं, फार बारीक नाही करायचंय, म्हणजे हे आपल्याला खाताना छान लागतं. इथे गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये साधारण 1 टेबलस्पून एवढं तेल घातलंय. तेल तापलं की त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा मोहरी, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या. आता ह्यामध्ये मी घालणार आहे साधारण नैवेद्याची वाटी एवढे शेंगदाणे. शेंगदाण्यामुळे काय होतं, फोडणीची पोळी खाताना मध्ये मध्ये छान असे क्रंची लागतात. ते छान तळून घ्यायचे. असा तडतड आवाज यायला लागला की दाणे छान तळले गेलेत असं समजायचं. आता मी ह्यामध्ये घालणार आहे 5 ते 6 कडीलिंबाची पानं. आता ह्यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद. छान परतून घ्यायचे. आता यामध्ये मी घालणार आहे कांदा. 1 बारीक चिरलेला कांदा घालणार आहे. आता मी इथे गॅसची फ्लेम बारीक केली आहे. बारीक गॅसवर कांदा छान गुलाबी रंगावर असा परतून घ्यायचा आहे. यामध्ये मी 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे. टोमॅटोमुळे काय होतं तर फोडणीची पोळी किंचित आंबूस लागते आणि ती टेक्स्चर असं तिचं छान मऊ होतं. यातच मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर आपण 2दा वापरणार आहोत, तशी भरपूर कोथिंबीर घालायची म्हणजे फोडणीची पोळी चवीला छान होते. कोथिंबीर घातल्यावर थोडंसं परतून घ्यायचंय म्हणजे कोथिंबीरीने छान खमंगपणा येतो. आता ही कुस करून ठेवलेली पोळी आपण ह्यामध्ये घालणार आहोत. आता ह्यामध्ये घालायचे आपल्याला चवीपुरतं मीठ, म्हणजे साधारण 1 चमचा मीठ. मीठ घातल्यानंतर पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं. टोमॅटोची आंबूस चव बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखर ह्यामध्ये घालू शकता. आमच्याकडे आवडत नाही म्हणून मी यात साखर घातलेली नाहीये. आता ह्यावर मी पुन्हा भरपूर कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर घातल्यावर छान मिक्स करायची. ही आपली फोडणीची पोळी सर्विंग साठी तयार आहे. आता मी गॅस बंद करतेय. ही आपली छान खमंग आणि मऊ लुसलुशीत अशी फोडणीची पोळी सर्विंग साठी तयार आहे.
आमच्याकडे याच्याबरोबर दही किंवा ताक आवडतं. तुम्हाला काय आवडतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.